आपण मुख्य व्यासपीठाकडे या. सरकार बेटेगाव जी कॅश प्राइज आहे प्लेयरला देण्यात येईल ती मात्र सुपूर्द केली जाईल ऑनरकडे. सरकार बेटेगावला विनंती आहे. विपुल घरत, संदीप घरत आणि भावेश पटेल आपल्याला ऑनर पाहायला मिळाले सरकार बेटेगाव कडून. खूप चांगली लढली, खूप चांगली खेळली, परंतु इकडे मात्र अंतिम क्षणी त्यांच्या वाटेला हार आली आणि इकडे मात्र बाजी मारली SRG वंदे मातरम परनाळी. निरंजन घरत आणि यज्ञेश प्रभू इकडे मात्र आपण बघू शकतात कमालीची बॅटिंग. दीपेशजी संके म्हणजेच बाळा आपण बघू शकता एक डॅशिंग पर्सनॅलिटी या मैदानासाठी खूप मेहनत घेतलेली आहे दीपेशजी संकेने. कॅमेरामॅन विनंती आहे आमच्या स्टेज समोर दीपेशजी संके आहे त्याच्यावर कॅमेरा येऊ द्या. सायकल जवळ उभे राहा दीपेशजी संकेला विनंती असेल 2 मिनिटं करता. कॅमेरा येत असताना आपण बघू शकतात दीपेशजी संके सायकल जवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस इथे मात्र कॅमेरामध्ये येत असताना हाय करू शकता. समोर आपण बघू शकतात यावेळेस आमचे हे मुख्य घटक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. खूप मेहनत घेतलेली आहे. चला मोठे खेळाडू आहेत तुम्हाला एक डिसिप्लिन जे आहे ते माहिती आहे. 12वा खेळाडू 12th मॅन दोन्ही टीमचा नाही आलाय. दोन्ही टीम एक आलेला आहे मैत्री. मैत्री 12वा नाही आलाय. मैत्री 11 पालघर आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल गोलंदाज गौरव आणि यावेळेस आपण बघू शकता गौरव ठाकूर आणि स्ट्राइकला अनिकेत राऊत, 2 स्ट्राइकला तुषार घरत. ऑल द बेस्ट. पहिली सेमीफायनल पहिला चेंडू यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. स्कोरबोर्ड मात्र यावेळेस सिंगल पाहायला मिळेल. सिंगल अँड मिंगल हळूहळू मंद पावलाने 12वा येतोय. सुजित इकडे मात्र आलेला आहे. स्वागत आहे. स्वप्नीलचं देखील स्वागत आहे. संघ मालक स्वप्नील मोरे आणि आपल्याला पाहायला मिळतोय सुनिकेत पाटील. त्याचबरोबर बॅटिंग टीमचे संघ मालक प्रणय घरत आणि केवल पाटील. यावेळेस आपण बघू शकता 2 पाटलांची पाटलं बघायला 2 हात तयार आहेत. सुनिकेत पाटील एक बाजूला केवल पाटील आणि काय कमालीचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट. युवा टॅलेंट आहे. चेंडू मात्र ऑफसाइडला खेळला. यावेळेस आपण बघू शकता रिव्हर्स मध्ये 4 धावा. डीजे इकडे मात्र बघायला मिळते चौकार रिव्हर्स अटेम्प्ट केला अनिकेतने. मात्र पहिलाच चेंडू पाहिला की कशा रीतीने हाताळला जातो आणि दुसरा चेंडू इकडे मात्र रिव्हर्स खेळलाय. एका चांगल्या फिल्डरची निशाणी असते. लगेच मात्र रेड केलंय फलंदाज गोलंदाजाला आणि चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा निघून जाणार. 1 बाउंस सीमा पार चौकार. सलग 2 चेंडू 2 मोठे हिट. फायनल मध्ये जाण्याची लढत आहे. TPL गाजवली अनिकेत राऊतने. तिकडे मात्र चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळाला स्वरा संघाकडून खेळताना आपण बघू शकता PTPL मध्ये आणि तो संघ मात्र चॅम्पियन बनवला. मॅन ऑफ द सिरीज देखील पटकावली आणि इकडे मात्र कमाल करत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय अनिकेत राऊत बाप्या. यावेळेस आपण पाहायला मिळते एक चांगला खेळाडू तेवढे चांगले फटके. सलग 2 चेंडूवर 2 चौकार. इथे गौरव ठाकूर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अपील आहे परंतु नकार आलाय. डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूचा मात्र विचार करतो. 3 चेंडू मागे धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या 9. सरकार बेटेगाव विनंती आहे आपण आपल्या ऑनरला आणि कॅप्टनला पाठवा. संघाला विनंती असेल आपण या. इथे आयोजकाचा कॉल आहे या लवकरात लवकर. ज्याप्रमाणे वारा आल्याने पानं झडतात, लोखंड पाण्यामुळे गंजतो हे स्वाभाविक आहे, त्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये देखील
एक संघ हरतो तर एक संघ जिंकतो, हे देखील स्वाभाविक आहे. इथे मात्र पराभूत होणारा संघ सरकार बेटेगाव आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकारानंतर 2 डॉट देखील आलेले आहेत. इकडे मात्र यावेळेस अनुभवावर टॅलेंट भारी पडतोय. इकडे मात्र स्किल दाखवत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर गौरव. आणि काय कमालीचा यावेळेस खेळ, सुपर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 चेंडूवर असं वाटलं की मोठा ओव्हर होईल, परंतु कमबॅक केलाय गौरवने. का मात्र मला राकेश प्रभूने मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड दिलं स्वतःच, हे दाखवत असताना 5 चेंडू 9 धावा एडीजे. इथे मात्र आपण ऑनरनेया विपुल घरत, भावेश पटेल, संदीप घरत यांना मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर. कॅप्टनला देखील विनंती असेल, म्हणजेच किरण गुरुद्वान यांना देखील विनंती असेल आपण या. षटक क्रमांक पहिलं 5 चेंडू झाले 9 धावा धावफलकावर. निखिल मात्र गोलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट केला निखिलने देखील. आतापर्यंत रिव्हर्स मध्ये धावा येत आहेत असं म्हणायला हरकत नाही. या षटकामध्ये मात्र रिव्हर्स मध्ये धावा आल्या, 3 चौकार आले. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड पाहायला मिळते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा पीटीपीएल आपण बघू शकता. 2024 वंदे मातरम परनाळी यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा आणि सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 13 धावा झालेल्या आहेत. राकेश प्रभू येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवर तयार, राईट मोर द विकेट. समोर मात्र तुषार घरत. ही लढत खूप मात्र चांगली असेल. हा बॅटर पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग इकडे थांबलेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की 2 मातबदार खेळाडू, एकाकडे अनुभव एक्स्ट्रा जास्त आहे तुषार घरत आणि हलक्या हाताने खेळतोय राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र गुड फिल्डिंग एकदा बसेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्टंपला जकडून आपण बघू शकतात करण मोरे. आपण बघू शकतात एकाच संघातून खेळणारे करण मोरे, तुषार घरत, प्रणय घरत. यावेळेस प्रणय घरत, तुषार घरत एका संघामध्ये आहेत, परंतु करण मोरे विरोधात उभा आहे. आणि इकडे आपण बघू शकतात यावेळेस निखिल आणि त्याचबरोबर राकेश ऑनर आलेले आहेत. तिकडे मात्र आपण बघू शकतात निशान भाऊ आणि रुपेश भाऊ इकडे आलेले आहेत. कॅमेरामॅनला विनंती कॅमेरा येऊ द्या आमचे विशालदादा राऊत यांच्या शुभ हस्ते. इथे मात्र कॅश प्राइज सुपूर्द केला जाईल, जी की धनराशी आहे खेळाडूंची, ती मात्र ऑनरकडे देत असताना. धन्यवाद सरकार बेटेगाव या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल. नक्कीच ऑनरशिप खूप महत्त्वाची असते आणि ऑनरशिप आम्हाला मिळालेली आहे. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, विकेटचा पतंग. यावेळेस मात्र विकेट येतोय दुसऱ्या चेंडूवर. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस इनसाइड एज आणि गुप्त मागे करण मोरे. अक्षरशः खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, ज्या अपेक्षेमध्ये विचार केला होता चेंडू वेगाने येईल बॅट्समॅनकडे, त्या अपेक्षेमध्ये आला. आणि 30 सेकंद आहेत, 30 सेकंदामध्ये कृपया करून बॅट्समॅनला लवकरात लवकर पाठवा. क्रीजवर पोहोचणं गरजेचं आहे बॅट्समॅन, हे लक्षात घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रणय घरत.
बघायला गेलं तर पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट. आता दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू यावेळेस क्रीजवर येत असताना मी म्हणेल की विशुभाऊ नंतर सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय घरत हलक्या हाताने खेळला जातो, मात्र डीप मध्ये खेळाडू मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव नक्की असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. दोन्ही बाजूला मात्र चांगली बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल पहिली पाहायला मिळते, यानंतर दुसरी सेमीफायनल. एक बाजूला ईशान टायगर आलेवाडी आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल वंदे मातरम परनाळी. तयार यावेळेस हलक्या हाताने खेळतोय. सध्या तरी संयमी खेळी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की माहिती आहे दोन्ही बॅट्समनला की आमच्याकडे एक चांगली गोलंदाजी आहे. इथे आम्ही जर 55-60 डावा केला तर एक चांगली मॅच इथे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र बघू शकतात दोन्ही बाजूला विचार केला तर चांगली होनवार खेळाडू, युवा टॅलेंट आहे, अनुभवी खेळाडू, जास्त खेळाडू. मैत्री 11 पालघर संघामध्ये आपण मैत्री स्वरा 11 पालघर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते, जी बॅटिंग करताना आपल्याला खेळताना दिसते. जास्त एक्सपिरियन्स खेळाडू त्यांच्याकडे आहेत, परंतु इकडे राकेश प्रभू आणि त्याच्या जोडीला प्रणय. यावेळेस फटका फसलाय, विकेटचा पतंग. करण मोरे त्याच्या जोडीला आणि बाकी सगळे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डीजे विकेट आला आणि विकेट आल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. मॅन फ्रॉम देलवाडी इथे अक्षय राऊत अक्कू मैदानाच्या आतमध्ये येत असताना धावांचा विचार केला, धावा झाले त्या म्हणजे 16 आणि चेंडूचा विचार केला, चेंडू झाले आहेत आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत आणि 2 विकेट आतापर्यंत मिळवलेले आहेत. 3 धावा खर्च केल्या आहेत. प्रत्येक मॅच मध्ये राकेश प्रभूने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे. त्याने अगोदरच सांगितलं की कॅप्टन एक आयकॉन खेळाडू, त्याची भूमिका जी आहे ती प्रत्येक मॅच मध्ये महत्त्वपूर्ण असते. प्रत्येक मॅच ही महत्त्वाची असते आणि प्रत्येक मॅच मध्ये मात्र त्यांनी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे आणि ती कामगिरी त्याच्याकडून होत असताना 7852 स्विफ्ट गाडी आहे, ज्या कोणाची असेल ती मात्र तिथून हलवा ही विनंती असेल. PTPL 2024 चं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे स्ट्राईकला अक्षय, बघूया मात्र इकडे तयार राकेश. आतापर्यंत 5 चेंडू हाताळते, 3 धावा खर्च करते, 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवलेत. हलक्या हाताने खेळला जातोय. निखिल आणि प्रणयला बाद केलाय, सिंगल मात्र नक्की असेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 17 धावा 8.50च्या सरासरीने 2 षटका मागे 3 गडी बाद 17 स्कोर कार्डवर. या डीजे इथे बघायला गेलं तर 2 षटका पॉवर प्लेची संपलेली आहेत. 2 षटकामध्ये मात्र खेळ जर बघितला तर थोडं दोन्ही बाजूने झुकलेला. मी म्हणेल की गोलंदाजी मार्क जर बघायला गेलं तर गोलंदाजी बाजूने हे 2 षटका लागलेले आहेत. गोलंदाज पाहायला मिळते ओमकार, यावेळेस मॅन फ्रॉम दांडीचा हा खेळाडू आपण बघू शकतात, परंतु इकडे थोडं चेंजेस यावेळेस आपण बघू शकतात, कारण की दोन्ही बॅट्समन जे आहेत उजव्या हाताचे आहेत आणि दोन्ही डाव्या हाताचेच गोलंदाज होते, परंतु यावेळेस पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. करण मोरे आणि राकेश प्रभू मध्ये चर्चा झाली आणि इथे मात्र गोलंदाजीसाठी बोलवलंय ते म्हणजेच गौरव ठाकूरला यावेळेस गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. षटक क्रमांक 3 आहे.
षटक क्रमांक 3 पॉवर प्ले समाप्त झाले. रिस्ट्रिक्शन हटलेला आहे. 30 सर्कल बाहेर मात्र आपल्याला खेळाडू पाहायला भेटतील. पहिली सेमीफायनल आहे आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये बाजी मारेल कोण बघा. टाइमर ऑन आहे. खेळाडूला विनंती आहे 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं संपवायचे आहेत, हे देखील लक्षात घ्या. पहिला चेंडू घेऊन तयार होईल. इकडे मात्र गोलंदाज गौरव ठाकूर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला अक्षय आणि इकडे एच लागली जाते. मात्र इकडे नकार दिलाय तुषारने. यावेळेस डॉट चेंडू आलाय. शॉर्ट थर्डमॅनला मात्र आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक. गुड बॉलिंग, त्यामुळे मात्र विश्वास दाखवला यावेळेस युवा टॅलेंटवर. बघायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर युवा टॅलेंटच पाहायला मिळते. एक झाला गौरव, एक झाला ओमकार आणि 2 एक्सपिरियन्स गोलंदाज ते म्हणजे कुणाल आणि राकेश प्रभू. काय कमालीचा यावेळेस स्ट्रोक लगावलाय प्रेमाने. अगदी टायमिंग लाजवाब आहे. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईन पार. येतोय पीटीपीएल चौकार एनडीजे. एक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते कमालीचा मात्र स्ट्रोक लगावला जातो. हा बघा यावेळेस पॉइंटच्या भागामध्ये थोडा स्लो चेंडू टाकला होता. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न इथे रीड केलं बॅट्समनने गोलंदाजाला. अक्षयच्या बॅटमधून यावेळेस चांगला स्ट्रोक येतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 21 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 2 चेंडू झाले आहेत. 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. इथे मात्र 1 धाव नक्की असेल. वेगाने मात्र येतोय क्षेत्ररक्षक रनआउट साठी. इथे आपण बघू शकतात सिंगल मात्र पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. यावेळेस रेफर आपल्याला पाहायला मिळते वाईटचा रेफर केलेला आहे. फेअर डिलिव्हरी इथे आपण बघू शकता. शफल झालेला आहे आणि यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय आणि रिव्ह्यू मात्र गवलाय बॅटिंग टीमने. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर 3रा आहे. धाव्यांचा विचार केला धावा पाहायला मिळतात ते म्हणजेच 22 धावा. 3 चेंडू आतापर्यंत हाताळतोय युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते गौरव ठाकूर. दुपारचं सत्र आणि यावेळेस तुषार घरात नावाचा ब्रँडेड फटका. यावेळेस जाणार चेंडू सीमारेषा पार. येथील 6 धावा षटकार. इकडे मात्र आपण बघू शकता 28 वाट बघत होता तुषार. इकडे कधी माझ्या झोन मध्ये चेंडू भेटतो आणि कधी मी मात्र बाउंड्री लाईन पार पाठवतोय आणि हा झोन मध्ये चेंडू आला. स्टँड आणि डिस्पॅच मिड विकेटला इझिली क्लिअर करतोय. असं कोणतं मैदान नाही जे मात्र यांना थांबवून शकेल, बांधून ठेवून शकेल. मोठमोठ्या मैदानाला इझिली क्लिअर करण्याची क्षमता आहे तुषारकडे. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट गाजवले यस खेळाडूने. कित्येकदा मात्र हाफ सेंचुरी झळकवल्यात टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्यातला एक नमुना आता पेश केलाय. आपल्या पिटारामधला एक स्ट्रोक दाखवलाय गोलंदाजाला. युवा गोलंदाज. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28. यावेळेस फटका खूप चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरचे फटके मात्र फेमस आहेत. हे मात्र तुम्ही पाहत राहा, बघत राहा. इकडे मात्र फटका चांगला 4 धावा इन फॉर्म येत असताना यावेळेस तुषार घरात. काय कमालीची बॅटिंग होत असताना आता इथे मात्र जो डिसिजन घेतला तो मात्र आपण बघू शकतो थोडा फसलेला दिसतोय साई बालाजी संघाचा. आणि इथे आपण बघू शकता 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31 धावा. बघा मैदानाच्या चहूबाजूला खेळण्याची ज्या बॅट्समनकडे क्षमता असते ना तेव्हा गोलंदाज टेन्शन मध्ये असतो. मागचा चेंडू मिड विकेटला, हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. अशा रीतीने स्ट्रोक लगावलेत. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर पंचाच्या हात खुलताना वाईटचा इशारा येईल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय.
स्कोरबोर्डचा विचार करता स्कोरबोर्ड यावेळेस 33 धावा धावफलकावर यावेळेस लागल्या जात आहेत. कमालीची बॅटिंग होत असताना तुषार घरत आपले हात खोलतोय. यावेळेस तिसरं षटक आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. इथे मात्र थोडा दबावात दिसतोय गोलंदाज, कारण की मागच्या 2 चेंडूवर मोठे हिट आलेत आणि जेव्हा मोठे हिट येते तेव्हा मात्र थोडासा मात्र टेन्शन येतोय. चाय में डुबा हुआ बिस्किट प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया बल्लेबाज और गेंदबाज किसी काम करत आहे. आमचे सुरेश अंकल एक मोठा व्यक्तिमत्व आणि एक मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र येत असताना त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुरेश अंकलचं. आपण बघू शकतात फिरकीचा जादूगर हिंदुस्थान दांडी संघाकडून खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश अंकल. मी म्हणेल की मला तर वाटते 54-55 वयापर्यंत त्याने देखील क्रिकेट खेळलेलं आहे. आता मात्र 60 क्रॉस झालेले आणि रोज खेळतात, दांडीमध्ये प्रॅक्टिस सुरू असते. बघा एक क्रिकेट मात्र आपल्या पाहायला आणि सर्वात सिनियर म्हणेल की खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश अंकल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 34 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. सुरेश प्रागदरे म्हणजेच आमचे सुरेश अंकल. इकडे शॉर्ट पिच चेंडू, अक्कूचा फटका आणि कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बाउंड्री लाईन जवळ. इथे बघूया, इथे मात्र अपील केलेली आहे कारण की त्यांचं डगआउट तिकडेच आहे. ते साधा षटकार गेलाय, रेफर घेतलाय, चेक केला जाईल. सध्या 2 धावा पूर्ण केल्यात. फटका इकडे मात्र कमालीचा होता. अक्षय राऊत आपल्याला पाहायला मिळते. स्टॉप देखील खूप चांगला पाहायला मिळते. दोन धावा. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात कमालीचा स्टॉप पाहायला मिळतोय. कॅच तर मात्र करू शकला नाही, परंतु 4 धावा सेव्ह केलेल्या. स्कोरबोर्ड 36 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. कमालीचा स्ट्रोक होता. अक्षय शॉर्ट पिच चेंडूला मात्र सुपररित्या खेळला जातोय. इकडे काय होतंय, इकडे एज, कॅच आउट, विकेटचा पतंग. अक्षय बॅक टू डगआउट्स. काशीनाथ राऊत यांना मी विनंती करेल, काशीनाथजी राऊत यांना मी विनंती करेल की सुरेश अंकलचा मात्र इकडे अतोचित सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि मानाचा सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येईल. एक लेजेंडरी खेळाडू दांडी गावातील आपल्याला पाहायला मिळते, ज्याने 54 ते 55 वर्ष क्रिकेट खेळलं. आजही मात्र क्रिकेट प्रॅक्टिस सुरूच आहे दांडी गावामध्ये आणि त्यांचा सत्कार आमचे काशीनाथजी राऊत इकडे उपस्थित आहेत. येथे देखील अक्करपट्टी गावचे वरिष्ठ नागरिक आणि आपण बघू शकता त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सत्कार केला जाईल. सुरेश अंकल आपण मेगा स्क्रीनवर हात दाखवू शकतात. सुरेश अंकल आपण नक्कीच स्क्रीनवर येत असताना यस यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लेजेंडरी खेळाडू आहेत. नक्कीच खूप मोठा क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मोठमोठ्या बॅट्समनला शांत करण्याची क्षमता होती त्यांच्याकडे. आजचे युवा असतील तर त्यांच्याकडे नक्कीच दांडी गावातल्या युवांनी जायला पाहिजे आणि त्यांच्याकडून मात्र प्रॅक्टिसमध्ये शिकून घ्यायला पाहिजे की गोलंदाजी कशी करावी. देवा हाताचा हा जादूगर पाहायला मिळतोय. इकडे पंकज पाटील येतोय. यावेळेस मात्र बघायला गेला तर जेवढा मोठा खेळाडू तेवढाच मोठा बॅट्समन देखील आलेला आहे. इथे मात्र आता तोडीस तोड उत्तर देण्यासाठी दोन्ही टीम तयार आहेत, कारण की पालघर जिल्ह्याचं नाव मोठं करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. करण मोरे, राकेश प्रभू, पंकज पाटील, त्याचबरोबर तुषार घरत, प्रणय घरत, त्याचबरोबर आपण बघू शकतात अनिकेत राऊत. एक मोठी मात्र बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लढताना दिसत आहेत.
आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी, धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 37. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू आहेत. हलक्या हाताने खेळतोय तुषार, एक कॅल्क्युलेटेड खेळाडू आहे, त्याला माहिती आहे या षटकानंतर 2 षटक बाकी आहेत आणि मात्र इकडे हलक्या हाताने घेऊन सिंगल रोटेट करतोय. चेंडू इकडे मात्र आलाय डॉट, गुड बॉलिंग. कमालीची गोलंदाजी हाताळत असताना राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळते. PTPL आपण बघू शकतात सेमीफायनल पहिली आणि कोण जाणार कोण जिंकणार कोण होणार काही सांगता येत नाही. इथे मात्र आतमध्ये येऊन फटका सजवलाय, इकडे चेंडूला पाठवले बाउंड्री लाईन पार, षटकार. यावेळेस कमालीचा स्ट्रोक, मी पहिलेच म्हटलं जेवढा ताकदीचा गोलंदाज आहे तेवढा ताकदीचा फलंदाज देखील आलेला आहे. एक्सपेक्टर खेळाडू गोलंदाजी करतो तर एक्सपेक्टर खेळाडू फलंदाजीसाठी देखील आलेला आहे. षटक क्रमांक संपत यावे 4. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 44, 11च्या सरासरीने एनडीजे. इकडे आपण बघू शकतात यावेळेस 5वं षटक हाताळण्यासाठी ओमकार आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम दांडी, स्ट्राईकला तुषार. बघूया पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फटका इकडे फसलाय, उंच गेला क्षेत्ररक्षक, कमालीचा प्रयत्न होता इकडे. यावेळेस 1 धाव आणि 2 धाव पूर्ण, स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 46 धावा. सुपर मात्र यावेळेस एफर्ट केले जाते, एक सुपर प्रयत्न होता इकडे क्षेत्ररक्षकाचा यावेळेस कॅच करण्याचा, उंच गेला होता फटका. यावेळेस पॉइंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न ओमकारने मात्र संधी आणली होती विकेट मिळवण्याची, परंतु इकडे थोडक्यात आपण बघू शकता विकेट राहिलाय. सुमनजी वरठा ग्रामपंचायत पंचाळी सदस्य, जेवण स्वादिष्ट आणि रुचकर बनवल्याबद्दल मात्र त्यांचं इकडे मानधन आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. खरोखरच आजची महिला चूल आणि मूलपर्यंत राहिलेली नाही आहे, ही बिझनेसमॅन वुमन झालेली आहे आणि आपण बघू शकतात एक तशीच बिझनेसमॅन वुमन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मंचावर त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन आमचे मनोजजी मनमोहन मोरे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ सुगंधित आणि सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर इकडे मात्र चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू आलाय वाईड नंतर मात्र ओमकार देखील इम्प्रेस करतोय या स्पर्धेमध्ये. या PTPL ला मात्र त्याला साई बालाजी संघाकडून खेळायचं प्राधान्य मिळालं. पुढच्या PTL मध्ये मागणी वाढेल, बरेचसे संघ मात्र हात वर घेते, यात काही वाद नाही. खूप चांगला चेंडू यावेळेस मात्र सरळ बॅटीने खेळला जातो. लॉंग ऑफ रिच झाला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न नाही, एकच धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 48-48. धावा धावफलकावर झाले आहेत, मात्र अजूनही चेंडूचा विचार केला तर चेंडू 9 बाकी आहेत बॅटिंग टीमचे.
नेक्स्ट सेमीफायनल दोन्ही टीमला ऑफिशियल कॉल असेल. वंदे मातरम परनाळी, ईशान टायगर आलेवाडी. कॅप्टनने कृपया करून यायचं आहे. एक इनिंग संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. वंदे मातरम परनाळी आणि ईशान टायगर आलेवाडी. खूप चांगली गोलंदाजी होत असताना पालनला चकवलं, इकडे मात्र बीट केलंय. डॉट चेंडू आलाय. इथे मात्र आपण बघू शकतात कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर ओमकार यावेळेस आपण बघू शकतात. ओमकार तामोरे, मॅन फ्रॉम दांडी. 5वं षटक मार्गस्थ. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिली सेमीफायनल. मात्र चांगला धावसंख्या देखील पाहायला मिळत आहेत. इकडे फटका फसला, उंच गेला. राकेश प्रभू चेंडू खाली येणार. विकेटचा पतंग. एस डीजे इकडे मात्र आपण बघू शकता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना दीपेश घरत, फागरे नावाने जास्त फेमस आणि प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतोय हा खेळाडू. 5वं षटक विकेट आलेला आणि विकेट आल्यानंतर बघायला गेलं तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. पालनला परतावं लागेल. शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकातील. स्कोरबोर्ड 48 आपल्याला पाहायला मिळते. आमचे डीजे मास्टर आणि ऑनलाईन स्कोरर इथे आलेले आहेत. जागृत राऊत आणि त्याचबरोबर मनवेश राऊत. दोन्ही राऊत बंधू इकडे आलेले आहेत. शेवटचा चेंडू आणि क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न. इकडे चेंडू लो राहते. गुड बॉलिंग यावेळेस पाहायला मिळते. 4च धावा खर्च केल्या. ओमकारला मात्र 3ऱ्या षटकामध्ये थांबवण्यात आलं होतं. हा निर्णय तुम्ही चुकीचा ठरवला असं दाखवत असताना ओमकारने सांगितलंय. इथे मात्र 5 षटका समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावर आमचे डीजे मास्टर आलेले आहेत. आणि डीजे मास्टर रेडी आहेत का? यावेळेस मात्र कधीपासून मात्र डीजे सॉन्ग थांबलेला आहे, तर तुम्ही एक सॉन्ग वाजवून टाका. डीजे शेवटचा आणि अंतिम षटक कुणाल आपल्याला पाहायला मिळतंय. कुणाल मोरे यावेळेस गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील स्ट्राईकला तुषार घरत यावेळेस तयार. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली फलंदाजी तुषारने केलेली आहे. तर तुषार समोर आहे आणि यावेळेस फटका सजवलाय. झाडाच्या फांद्याला हिरो पाला. दूर दूर सिक्सर मारेगा झुकेगा नहीं साला. इकडे मात्र आपण बघू शकता षटकार. डीजे थँक्यू डीजे मास्टर. षटकार आलाय. तुषार ओपनिंगचा बॅट्समन. पाय आता मात्र जमवलेत हेडपट्टीवर. गौरव ठाकूर फील्ड करेल आणि थ्रो करेल. तोपर्यंत 2 धाव पूर्ण. आणि फिटनेस देखील तेवढाच चांगला मात्र इकडे पाहायला मिळतोय. बघा वयाची 40 ओलांडवली आहे, परंतु तरी देखील रनिंग बिटवीन द विकेट तुषार घरत आपल्याला पाहायला मिळते. कमालीची मॅन फ्रॉम नवली गावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे दीपेश आपण बघू शकतात सराबरी क्लबचा ब्रँड. यावेळेस नो स्ट्राईकला गोलंदाज मॅन फ्रॉम गेवली. यावेळेस आपण बघू शकतात 3 चेंडू मध्ये 10 दिलेले आहेत. शॉर्ट चेंडू मात्र फटका सजवला आहे. स्क्वेअर लेग रिजनला. इकडे सिंगल तर नक्की असेल. दुसऱ्याचा प्रयत्न यावेळेस होणार. आणि इकडे काय होत आहे? खराब थ्रो. वेगाने फेकण्याच्या नादामध्ये इकडे चुकी झालंय.
कॅरी करता आला नाही, इकडे मात्र गॅदर करता आला नाही राकेश प्रभूला आणि एक एक्स्ट्रा धाव मिळते. स्ट्राईक देखील तुषारला येत आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 60 धावा धावपलकावर. पहिल्या 4 चेंडूमध्ये धावांचा विचार केला धावा 12 आलेल्या आहेत आणि इथे मात्र बघायला गेलं तर तुषार 13 चेंडूमध्ये 28 धावेची आतापर्यंत इनिंग खेळलेली आहे. 2 चेंडू बाकी आहेत, बघूया किती धावा येतील. पहिली सेमीफायनल दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे वंदे मातरम परनाळी आणि त्यांच्या विरुद्ध ईशान टायगर आलेवाडी टॉससाठी या. 5वा चेंडू आणि 5वा चेंडू उडवलाय यावेळेस फ्लॅट 6 षटकार 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपल्या पाहायला मिळते 66. ईशान टायगर आलेवाडीचा कॅप्टन आलेला आहे अक्षय घरत. वंदे मातरम परनाळी यश चौधरी या पण 66. काय कमालीची बॅटिंग होत असताना त्याकरता मात्र राकेश प्रभूला इकडे संयमीने खेळलं. एक संयम आणि आक्रमकताचं समन्वय म्हणजे तुषार घरत यावेळेस पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू इकडे ऑफस्टंपच्या खूप बाहेर. वाईटचा इशारा. दबाव मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. दबाव में कुछ निखरते कुछ बिखरते. गेंदबाजी बिखरती हुई आणि हा प्रेशर आहे PTPL चा. हा प्रेशर आहे टेनिस क्रिकेटचा. टेनिस क्रिकेट आता मात्र सोपं साधं राहिलं नाहीये. यामध्ये मात्र एफर्ट मोठे द्यावे लागतील. इकडे फटका फसलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच करणार. इकडे 67 बनवलेले आहेत आणि तुषार आपल्याला पाहायला मिळतंय 14 चेंडू मध्ये 34 धावेची तुफानी खेळी करून इकडे परततोय. तंबूच्या असलेल्या शेवटच्या चेंडूवर 67 आणि 68 धावेचं आव्हान असेल. इथे मात्र साई बालाजी संघाला टॉस केला जाईल. आमचे काशीनाथजी राऊत इकडे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नक्कीच आपण पाहणार आहोत आजचा दुसरा सेमीफायनल सामना. काशीनाथ काका यांच्या शुभाचा टॉस PTPLचा कॉल केला गेलाय आणि PTPL ते म्हणजे ईशान टायगर आलेवाडी. धन्यवाद काका, आपण आमच्या मुख्य व्यासपीठाचा खूप खूप धन्यवाद काका. अक्षय या टॉस तुम्ही जिंकलाय. टायगर अभि जिंदा आहे. पाहायला गेलं तर खूप सामने सुरेख झालेत. टॉस तुम्ही विन केलाय, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. नक्कीच किती महत्वपूर्ण सामना आहे. सांगेल की आता तू जस्ट सांगितलं की लहान बंधू आहे तुझा, तर याच्यावर नजर असतील. समोरचा संघ सुद्धा पाहिलं तर तुमचा संघ यंगेस्ट आहे. 1 40 प्लसचा खेळाडू, समोरच्या संघामध्ये 4 ते 5 40 प्लसचे खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स आहे SRG परनाळी संघाकडे, तर किती धावा थांबण्याचा प्रयत्न असेल? एक्सपिरियन्स खूप आहे त्यांच्याकडे. निरंजन, प्रेमित राव, स्वप्नील भाऊ आहेत, परंतु आम्ही कमीत कमी 50 रन थांबवायचा प्रयत्न करू. अक्षय, तू खूप मोठी मोठी स्पर्धा खेळलाय. तुझ्या नावावर 100 धावा सुद्धा आहेत. बाईक सुद्धा तुझ्या नावावर आहे आणि खूप भारतामध्ये तू खेळतोय. परंतु जेव्हा तू मैदानाच्या आतमध्ये आला, ही स्पर्धा पाहिली, पालघर तालुका प्रीमियर लीग, कसं वाटला मैदान आणि स्पर्धा? इथे मी खूप खेळून गेलेलो आहे आणि आयोजन नियोजन सांगायला गेला तर एकदम भारी आणि स्वप्नील भाऊंनी खूप मेहनत केलेली आहे या ग्राउंडवर. लगेच यंग स्टार खेळतो. पहिल्यांदा तू कॅप्टन झाला. तुझा मित्र आहे मिस्टर ईशान वाडेकर सर, यांचा मित्र. तू बोलला की एकच बॅचमेट आहेत तुम्ही, पण तू एक्सपिरियन्स आणि यंग टॅलेंट याच्यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. एक्सपिरियन्स कधी पण लहान साठी खूप भारी पडते. लगेच यश, टॉस तू गमावलाय, टॉस जिंकलास तर निर्णय काय असता आपला? आम्ही पण नक्की फिल्डिंग केली असते. पण तू मनाविरुद्ध तुम्हाला बॅटिंग करायची. मागे सामना तुम्ही चेस केला होता. या सामन्यामध्ये तुम्हाला धाव बनवायचे. पहिले बॅटिंग आहे, ते किती धावाचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. तू यंगेस्ट खेळाडू आहे. पाहिलं तर अक्षय सुद्धा यंग होता. मागील 2-3 शो चांगला परफॉर्मन्स केलाय आणि वीरेंद्र बाबरे, प्रतीक शिंगडे याच्या तर बघूया आपण. वेलकम बॅक असेल. वंदे मातरम परनाळी आयोजित पाहू शकाल आपण पहिला सेमीफायनल सामना पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये. एका बाजूला पाहू शकाल साई बालाजी, तर एका बाजूला मैत्री 11 स्वरा बोईसर असा पालघर असा संघ पाहू शकाल.
नक्कीच मैत्री 11 स्वरा पालघर संघ जे विजय झाला हा सामना मेगा फायनल मध्ये पोहोचला. अनिकेत राऊतचा संघ पाहू शकाल जर हा सामना विजय झाला तर तुषारजी संख्ये यांच्याकडून 21,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. या संघाला स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्यांनी नक्कीच 5,000 रुपये सुद्धा अनाउन्समेंट केलेले आहेत ते दिले जातील फायनल नंतर. SRG परनाळी या संघाला जो विजय केला होता. तर वळे मैदानाच्या आतमध्ये 2 सलामी बॅटर सज्ज झाले आहेत. एका बाजूला करण मोरे तर एका बाजूला पाहू शकाल बॅटर झाले आहेत ती म्हणजेच प्रथमेश आपण पाहू शकाल 2 सलामी बॅटर आहेत. बघूया आपण 68 धावांचा पाठलाग करायचा. मागील सामना आपण पहिला क्वार्टर फायनल 68 धावा चेस केल्या होत्या SRG परनाळी या संघाने याच विकेटवर मागील सामना. परंतु यावेळेस करण मोरे आणि प्रथमेश घरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. नक्कीच आजच्या दिवसा मागील 5 दिवसातून पाहिलं आपण ग्रामपंचायत सरावली पंचाळीच्या सदस्य मॅडम होत्या. आम्हाला नक्की चांगलं फूड त्यांनी बनवून आम्हाला दिलं आहार दिला त्यांचा आम्ही धन्यवाद करूया. आज आमच्याकडून रजा घेतलेल्या आहेत. वरठा मॅडम आपला खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि सुरेख जेवण आम्हाला बनवून प्रोव्हाइड केलं दुपारच्या सत्रामध्ये. तवळे मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील मॅन फ्रॉम टेंभोडे चा खेळाडू सज्ज झाला. पहिला षटक घेऊन स्ट्राईकवर लिटिल मास्टर पालघर मिस्टर करण मोरे स्ट्राईकवर. पहिला चेंडू पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर पंचांत दोन्ही हा समांतर धावातील एक अवांतर धावांनी खाता उघडले गेले ते म्हणजे संघ पाहू शकाल. बॅटिंग करत असताना सुनील पाटील स्वप्नील मोरे साहेबांचा संघ म्हणजे साई बालाजी तर एका बाजूला केवलदादा पाटील प्रणय घरात आणि 4 संख्ये यांचा संघ मैत्री 11 स्वरा पालघर आपण पाहतोय. यावेळी सोडवला चेंडूला इनफिल्डच्या वारतून खेळाडू आहे आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल करण ठाकूर यांच्या माध्यमातून. करण ठाकूर आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण अंडरआर्म क्रिकेट पासून या खेळाडूंना सुरुवात केली. बघता पाहायला गेलं तर ओव्हरआर्म क्रिकेटवर पदार्पण केलंय. पवनसुत नवली संघाकडून खेळत असताना खेळाडू पाहतो प्रत्येक वेळी. परंतु तुषार घरतनी मागील इनिंग्समध्ये चांगली बॅटिंग केली. मागील वर्षामध्ये पाहिलं 6 षटकामध्ये 100 धावा या खेळून लगावली होत्या पारगावच्या मैदानामध्ये. गौतम आकरेच्या विरुद्धमध्ये परत सेकंड इनिंग मध्ये गौतम आकरे सुद्धा 100 धावा लगावल्या होत्या त्याच सामन्यामध्ये. यावेळी फटका सुरेख खेळलाय अप्रतिम डीप पॉइंट स्वीपर कव्हर चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. करण मोरेच्या बॅटमून आलाय. PTPL चौकार 4. तर पहिला षटक मार्गस्थ आहे. नितेशजी पाटील पाहू शकता स्वतः आमच्यावर जोडले गेले ऑनलाईन ऑपरेटर पाटील नेटवर्कचे CEO. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. नक्कीच मी पाटील नेटवर्क बद्दल उल्लेख केला. 2017 मध्ये त्यांनी सुरुवात केली सॅमसंगच्या मोबाईलवर पहिला अंडर बॉक्स क्रिकेट लाईव्ह त्यांनी सुरुवात केली. तदनंतर बघता 99,000 सबस्क्राईब पाटील नेटवर्कला आपण पाहू शकता सध्याच्या घडीमध्ये. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल चेंडूला पाठवून दिलाय डीप लॉंगच्या वरतून करण मोरेच्या बॅटमून आलाय. PTPL सिक्सर 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहिलं गेलं तर पहिला वाईट चेंडू तदनंतर आलाय दुहेरी धाव एक चौकार एक षटकार अशा पर्यंत पाहिलं गेलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा जमा केल्या गेल्या. यावेळी स्पर्धेचा चॉप केला गेला खेळाडू पाहू शका चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. यावेळेस फुलटॉस बॉल परत लॉफ केलाय खेळाडू पाहू शकाल जात आहे चेंडूवर परंतु चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार काऊ कॉर्नर मध्ये आलाय चौकार 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षकांचा नक्कीच चांगला सपोर्ट आहे स्पर्धेला. जेही प्रेक्षक पाहू शकाल आमच्यावर लाईव्हला जोडले गेलेत युट्यूब चॅनलवर आणि जे
मैदानाच्या बाहेरून सुद्धा सामना पाहत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचा वंदे मातरम प्रणाली कमिटीच्या माध्यमातून मी युसुफ सय्यद हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतो कुठलाही खेळ असू द्या प्रेक्षकांची साथ असणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा प्रेक्षक साथ देतात ना तेव्हा तेव्हा जे मैदानाचे जे खेळाडू खेळतात त्यांना एक वेगळी ऊर्जा भेटते आणि ते एक ऊर्जावान काम आमचे प्रेक्षक मैदानात करत असताना वेलकम सगळ्यांना परत हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये आमचे प्रेक्षक राजांचा. यावेळेस फटका सुरेख करण मोरे लिटिल मास्टर ऑफ क्रिकेट पालघर षटकार. नक्कीच करण मोरेसाठी ताला झाला पाहिजेत का बॅटिंग करतोय करण मोरे मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं गेलं तब्बल 6 चेंडू फेस केलेत. 6 चेंडू मध्ये पाहिलं तर 22 धावांची खेळी साकारली आतापर्यंत 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने. अप्रतिम बॅटिंग. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं गेलं. येणारे 5 षटकांमध्ये 9च्या सरासरीने बनवायचे 45 धावा. अप्रतिम बॅटिंग. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या विरोधामध्ये अप्रतिम बॅटिंग केली. तर बघा पहिला षटक संपला गेला. दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत राऊत स्वतः सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. नक्कीच आपण संबोधित करत होतो हुसेन शेख यांचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलं पारगावमध्ये जेव्हा गेल्या वर्षी सामना परिपूर्ण झाली 6 षटकांचा सामना तुषार घरतने 100 धावा झळकवले होते टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याच सामन्यामध्ये गौतम आकरे सुद्धा सेकंड इनिंगमध्ये 100 धावा झळकवल्या होत्या. आणि पाहिलं 2-3 दिवसा अगोदरच प्रणयजी घरत यांनी जमशेदपूरला लेदर क्रिकेट सेमीफायनलमध्ये 100 धावा झळकवल्या. परंतु आपण टेनिस क्रिकेट पाहतोय वंदे मातरम प्रणाली आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग या सामन्याचा पहिला जो विजेता संघ असेल तो नक्कीच क्वालिफाय करेल मेगा फायनलमध्ये. अंतिम सामना खेळण्यास सज्ज होईल. 5 षटकांमध्ये बनवायचे 45. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या. करण मोरे नक्कीच पाहिलं तर ज्याच्या नावामध्ये रन आहेत त्यांनी रन बनवलेत असा बॅटर नॉन स्ट्राईक इन वर स्ट्राईकवर पाहू शकाल मिस्टर प्रथमेश घरात. हलक्या बॅटनी सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. खेळाडूला चढला फील करतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव नक्कीच वेगाने परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 24 धावा. धाव फटकावर 68 धावा. आजचा आपण पाहिलं तर अजूनही बनवायचे 44. येणारे चेंडू असेल 29. अनिकेत राऊत आपण पाहू शकाल गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर सिंगल परंतु स्ट्राईकवर पाहू शकाल लिटिल मास्टर ऑफ पालघर टेनिस क्रिकेट आपण पाहतोय करण मोरे 6 चेंडू आणि 22 धावा. ज्यांनी पाहिलं तर मुंबई प्रीमियर लीग MPL खेळली आहे असे 2 खेळाडू एकाच संघामध्ये आहेत राकेश प्रभू आणि करण मोरे. परंतु करण मोरे मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस ऑफ साईडला नक्कीच खेळलाय चेंडूला डीपमध्ये खेळाडू अक्षय राऊत चेंडूला फील्ड करतोय. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होता परंतु एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा. 25. यावेळेस फ्लिक केले गेले मनकडे सायने डीपमध्ये खेळाडू आहे करण आलाय परंतु फहीम शेख चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावांनी समाधान मानून चांगला षटक म्हणावा लागेल. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल धावा नक्कीच जमा केल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर येणारे चेंडू असतील तब्बल 27 चेंडू बनवायचे आहेत. 27 चेंडू 42 धावांची गरज. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी संघ हा बॅटिंग करत असताना साई बालाजी संघ आपण पाहू शकाल. सुनिकेत दादा पाटील आणि स्वप्नील मोरे साहेबांचा संघ. सुनिकेत दादा पाहू शकाल आपण गोव्यामधून बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांनी संघ घेतलाय. जेव्हा संघ घेणार होते स्वप्नील दादा नक्कीच आम्हाला कॉल सुद्धा आला होता. आमच्यावर चर्चा झाली होती स्वप्नील दादाची. कॅप्टनसाठी नक्कीच विचार करत होते पण करण मोरे एक अप्रतिम कॅप्टन त्यांनी घेतलाय. खूप सुरेख कॅप्टन म्हणावा लागेल. कूल माइंडेड बॅटर आहे. परंतु राकेश प्रभू आणि करण मोरे एकाच संघामध्ये एक चांगलं कॉम्बिनेशन त्यांनी बांधलंय आपल्या संघासाठी. यावेळेस हलक्या बॅटने चेंडू खेळला गेला. सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. खराब क्षेत्ररक्षण झाला यावेळेस ओमकारच्या माध्यमातून परंतु पंकज पाटीलचा बॅकअप सुरेख आहे. आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा खेळाडूंचा बॅकअप येतो तेव्हा तेव्हा संघ हा कमबॅक करतोय. आणि यावेळेस आपण पाहिलं गेलं थोडंसं खराब क्षेत्र केलं होतं ओमकारने. थोडंसं घाई केली होती परंतु पंकजचा
बॅकअप सुरेख होता आणि एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 27. येणाऱ्या योजने पाहिलं तर 26 चेंडू बनवायचे 41. 26 चेंडू 41 धावांची गरज. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 सिंगल खर्च केले गेले. अप्रतिम गोलंदाजी करतोय आतापर्यंत पाहिलं तर अनिकेत राऊत या षटकामध्ये. थोडीशी चर्चा केली जाईल. प्रथमेश घर यांनी 2 चेंडू फेस केले, 2 वर बॅटिंग करतोय. 8 चेंडू फेस केले गेले करण मोरेच्या माध्यमातून आणि पाहिलं गेलं तर 2 सिंगल आणि 2 चौकार, 2 षटकार, 1 डबलच्या माध्यमातून 24 वर बॅटिंग करतो. 24. यावेळेस पुलचा फटका खेळला डीप मध्ये. खेळाडू नाहीये. फहीम जातोय. चेंडूला अडवला जाईल का? परंतु चेंडू निघून जाईल सीमाच्या पार. पीटीपीएल चौकार. फहीमच्या बॅट मधून 4. प्रथमेश होता. फहीम नक्की चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो. प्रथमेशच्या बॅट मधून चौकार आलाय आणि 3 चेंडू 6 वर. थोडंसं एक्साइटेड आम्ही सुद्धा होतो कारण की खूप रोमांचक सामने चालू आहेत, खूप सुरेख सामने चालू आहेत. कधी कधी आमच्याकडून सुद्धा फंबल होते, त्याची दिलगिरी आम्ही नक्कीच व्यक्त करतोय प्रेक्षकांकडून. मनोजची संख्या आपण पाहू शकाल. एक डॅसिंग पर्सनॅलिटी, अप्रतिम व्यक्तिमत्व सामन्याचा आनंद घेतात आमच्या मुख्य व्यासपीठावर. मनोजची संख्या रिवाजचा फटका परंतु चेंडूवाला निर्धाव. डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा संपला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. धावा फटकावर तब्बल लगावल्या गेल्या. आतापर्यंत पाहिलं गेलं 31. अजूनही बनवायचे 24 चेंडू 37 धावांची गरज. या षटकामध्ये 8 धावा आल्यात. अजूनही पाहिलं तर 4 षटकांमध्ये 37 धावांची गरज. 9.25 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. संघ पाहू शकाल बॅटिंग करत असताना साई बालाजी. चला चला धन्यवाद. स्पीडअप करायचा प्लीज. मैत्रीण पालघर. धावसंख्या पाहू शकाल 31. वेळ पाहू शकाल 9 मिनिटाचा वेळ संपला गेलाय. हॅलो. या पीटीपीएल करता आमच्या परनाई ग्रामस्थ खूप हजर इथे. त्यांचं मी सर्वप्रथम आभारी आहे. तसेच सर्व प्रेक्षक वर्ग आलेले आहेत त्यांचं वंदे मातरम क्रिकेट क्लबतर्फे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच आदिवासी समाजाचे अध्यक्ष विजय तरे माजी पंचायत समिती सदस्य इथे आलेले आहेत. त्यांचा सत्कार मी स्वप्नील मोरे यांना विनंती करतोय की त्यांनी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. लगेच पाहिलं तर आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजय तरे साहेब माजी पालघर पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान स्वप्नील मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या विजय तरे साहेब आपण पाहू शकाल नक्की एसटी बांधवांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी सुद्धा उभारून दिलाय. चला थोडं स्पीडअप करायचं. जास्त वेळ घेतला जातो प्लीज. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्या. तर नक्कीच आपण पाहतोय आमचे सन्माननीय विजय तरे साहेबांचा सन्मान स्वप्नील मोरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. यावेळेस पाहिलं गेलं तर अपील केली गेली बोट वरती आणि फलंदाज यावेळेस मैदानाच्या बाहेर पाहू शकाल. पंचाने बोट वरती केला. करण मोरे यावेळेस बॅक टू डगआउट. पलटवार आणि पलटवार पाहायला भेटला. पहिल्या षटकामध्ये 22 धावा जमा केल्या होत्या बॅटर करण मोरेनी पंकजच्या विरुद्धामध्ये. परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केला गेला. करण मोरे बॅक टू डगआउट. मोठा मासा गाळा लागलाय. करण मैदानाच्या बाहेर. विशाल मुदलीकर साहेबांचं आगमन झालंय.
म्हणजेच आलिवडीला बिलॉंग करणारे. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पाहू शकाल चांगली स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावर, पाहू शकाल. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर वळे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलाय मिस्टर राकेश प्रभू. 2 षटका 1 चेंडू खेळ संपला गेला. 31 धावा दाफडकावर. आतापर्यंत आपण पाहिलं ना की सगळ्यात हायस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिले गेले. 9 विकेट राकेश प्रभूच्या नावावर आहेत या स्पर्धेमध्ये. आणि सगळ्यात जास्त धावा पाहू शकाल आपण बॅटिंग करत असताना ते म्हणजेच जन्मेश तरे. पाहूया लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले 3ऱ्या क्रमांकावर. पहिल्या चेंडू पहिला गडी बाद केला गेला. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंचनाकी दर्शवतात. पाहू शकाल एक स्लिप लगावली गेली. राकेश प्रभूला पंकज पाटील गोलमाका सज्ज होत आहेत. स्लोवर चेंडू होता, थोडासा लांबून खेळायचा प्रयत्न आणि हा आलाय डॉट बॉल. नक्कीच आपण जागृत पाहू शकाल. दोन्ही खेळाडूची हाईट फॅक्टर समसमान आहे. बॅटर आणि गोलंदाज दोघांची हाईट एकदम सेम आहे. चांगला बॅटल होईल. एका बाजूला पंकज पाटील तर एका बाजूला राकेश प्रभू. एका बाजूला वेगवान गोलंदाज तर एका बाजूला एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू राकेश प्रभू. स्लोवर चेंडू मध्ये आणला गेला. उभं ठेवलाय राकेश प्रभूला आणि डॉट बॉल. परंतु आपण राकेश प्रभूला विचार केला ना, राकेश प्रभू एक संयमी खेळाडू आहे. पहिले 2-3 चेंडू जर निजाव खेळले, परंतु येणाऱ्या मागील चेंडूमध्ये प्रहार करू शकतो. आता पण त्यांनी 39 धावा या स्पर्धेमध्ये हायस्ट धावा बनवले. त्यांनी 55 धावा या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर आहेत. बघू शकाल राकेश प्रभू स्ट्राईक गोलंदाजी मागवास आला. पंकज आता 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. स्लोवर चेंडू अपील नक्कीच केली गेली. खूप उंचीवर चेंडू लागला. 95 दशमलव हाईट फॅक्टर नक्कीच पाहायला भेटला आणि लेग बाय मध्ये एक धाव नक्कीच पाहिली जाईल. धावपळक 1 नंबर चचावला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. हाईट फॅक्टर नक्कीच पाहायला भेटला. खूप उंचीवर लागलाय चेंडूचा पंच दर्शत असताना विरल नायर सर आहेत मुख्य पंच, आपण पाहू शकाल. आणि नक्कीच आमच्या रिप्ले सुद्धा पाहू शकाल. खूप वरती चेंडू लागला. खूप सुरेख कॅमेरा वर्क करत असताना पाहू शकाल. औंड्रा तर बघा आपण 4 चेंडू मध्ये आतापर्यंत लेग बायची एक धाव नक्कीच खर्च केली. एक मेडल षटक नक्कीच पाहायला भेटला आपल्याला या स्पर्धेमध्ये. त्यांनी टाकला आहे म्हणजे निकुंज राऊत त्याच्या नावावर आहे. यावेळेस डॉट बॉल नक्कीच चाला पाहू शकाल. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू आपण टाकले गेले. 32 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस फटकादार फसलाय. चेंडू खाली करण ठाकूर आणि यावेळेस या षटकामध्ये 2 गडी बाद केले गेले. आपण सांगतो ना फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो. नक्कीच पंकज पाटीलने पहिल्या षटकामध्ये खराब सुरुवात केली होती. 23 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या षटक मैदानावर टाकला गेलाय. निर्धाव षटक आणि 2 गडी बाद केल्या गेल्या. पंकज पाटीलसाठी ताळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी केली आहे पंकज पाटीलने. षटक मैदान षटक टाकला. 2 गडी बाद केले गेले. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर 2 गडी बाद. येणारे 18 चेंडू बनवायचे अजूनही 36. नक्कीच संघनायकाचं कौतुक करावं लागेल. एका षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या, परंतु त्याच गोलंदाज प्रत्येक आणलं गेलं हे एक्सपिरियन्स मॅटर करते. आणि पंकज गुड बॉलिंग सुरेख षटक टाकला. दुसरा गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये मैदानावर टाकणारा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंगसाठी आलेत. मयुरेश नवीन बॅटर. आपण पाहू शकाल आतापर्यंत 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू आणि 0वर बॅटिंग करतोय तर म्हणजे राकेश प्रभू. दीपेश घरत मॅनफ्रॉम सरावली यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोळी मागवत सज्ज होतोय. आपण पाहू शकाल 4थ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेलाय. राकेश प्रभू ऑन स्ट्राईक.
हा काय चेंडू टाकला गेला, उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आला निर्धाव. आपण मागील 7 चेंडूची गोष्ट केली ना, मागील 7 चेंडूमध्ये लेग बायची 1 धाव आली आहे आणि 2 गडी बाद केले गेले. काय कमबॅक आहे ते, म्हणजे मैत्रीण पालघर स्वरा या संघाचा अप्रतिम कमबॅक म्हणावा लागेल. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला, डीप मध्ये खेळाडू आहे, बघूया 2 खेळाडू येत आहेत, चेंडूला फील्ड केला जाईल का. अक्षर राऊत आला, चेंडूला फील्ड करतो, फेकी केली गेली, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल 34. अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय, कारण की 20 चेंडू मध्ये बनवले गेले 34 धावा. येणारे अजूनही 16 चेंडू बनवायचे 34. 16 पावलांमध्ये तुम्हाला 34 शिड्या अजूनही चढायच्या आहेत मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. तर बघा 16 बॉल आणि बनवायचे 34 धावा. 16 बॉल 34 रन्स टू विन. म्हणून संख्या पाहू शकाल, त्यांच्या मनामध्ये सुद्धा उत्कंठ असेल, पहिला कुठला संघ असेल जो मेगा फायनल मध्ये जाईल. स्लोवर चेंडू होता आणि यावेळी चुकी केली गेली अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून, मला असं वाटतं, कारण की चेंडू जेव्हा बॅटच्या खालून निघून गेला असं वाटलं, स्पर्श झाला बॅटचा, आणि अनिकेत राऊतने जर सांगितलं की यस बॅटच्या खाली चेंडू लगावला तरी झेल सोडलाय. हा झेल सोडणं किती मागणं पडू शकतं, येणारा वेळ सांगून जाईल. येणारे 15 चेंडू 34 धावा बनवायचे विजयासाठी अजूनही साई बालाजी या संघाला. नक्कीच उत्कंठ नक्कीच वाढली, प्रेक्षकांची सुद्धा उत्कंठ वाढली गेली. आमचे सीईओ नितेश पाटील यांच्या सुद्धा मनामध्ये दुगदुगी आहे, कारण की नवली भागामध्ये संघ आहेत, खेळत असताना नवली भागातले प्लेयर आहेत. आपण पाहू शकाल यावेळेस पाहिलं तर चेंडूला लेफ्ट केलं गेलंय. आपण पाहू शकाल विकेटच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि हा आलाय डॉट बॉल. आणि पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय वाईट चेक करण्यासाठी. थर्ड अंपायर प्लीज वाईट चेक करायचं आहे. तर बघूया आपण थर्ड अंपायरचा डिसिजन आले आहे, व्हाईट बॉल दिला गेलाय. चला एक्स्ट्रा चेंडू टाकला गेला आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय बॅटिंग करण्यास संघाला आणि व्हाईट बॉल दिला गेला. धावफलक इकडे पुढे सहसा होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर ती म्हणजेच 35 धावा. 35 धावा धावफलकाला लागवल्या. अजूनही पाहिलं तर 33 धावांची गरज असेल. येणारे अजूनही पाहिलं 15 चेंडू 33 धावांची गरज. चला सामना सुरुवात करायची. यानंतर होणारा सेकंड सेमीफायनलचा सामना असणार. एका बाजूला SRG परनाळी तर एका बाजूला संघ पाहू शकाल ईशान टायगर आलेवाडी.
तर 15 चेंडू 33 धावांची अजूनही हा सामना जिंकण्यासाठी सामना रंगतदार आहे, मजेदार आहे, खूप सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये पालघर तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. पर्व दुसरे वंदे मातरम परनावली आयोजित अशी स्पर्धा. वंदे मातरम पळण्याचा मैदान, ऐतिहासिक मैदान. दीपेश घरात गोलमार्गावर सज्ज होतील. व्हॉट बॉल, गुड बॉलिंग. टप्पापडे चेंडू बाहेर काढला गेला आणि हा चेंडू निर्धाव. येणारे 14 चेंडू बनवायचे 33 सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. काही षटकं टाकली गेली आहे, अप्रतिम गोलंदाजी केली गेली, सुरेखरित्या चेंडू टाकत असताना गोलंदाज. यावेळेस लहान चेंडू आणि लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट आउट ऑफ द पार्क. पाहिलं तर 115 मीटर लांब षटका ठोकलाय राकेश प्रभूने. धावसंख्या पाहू शकाल 41 धावा धावफलकावर. 13 चेंडू 27 धावांची गरज. 13 चेंडू 27 धावा अजून बनवायच्यात विजयासाठी. काही षटकार ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. तर बघूया आपण धावसंख्या पाहू शकाल 41 धावा. 3 षटक 5 चेंडू खेळ संपला गेला. अजूनही पाहिलं तर 13 चेंडू बनवायचे तब्बल 27-27. काय फटका सजवला होता मागील चेंडू मध्ये. यावेळेस परत एकदा फुलरचा बॉल पिक केलाय, चेंडूला पाठवून दिला बॅक टू बॅक. दुसरा षटकार. आपण सांगतो ना बॅटरला 1 किंवा 2 चेंडू ची गरज असते कमबॅक करण्याची. नाही पाहू शकाल राकेश प्रभूने कमबॅक केलाय आणि समीकरण बदललं गेलंय. 12 चेंडू 21 धावा बनवायचे. 12 चेंडू 21 धावांची गरज मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. जे नक्की चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण. कारण की मागील 2 चेंडूंना पूर्णपणे समीकरण बदललाय. मागील 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्या. तर 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. बघूया आपण फार एंड कडून अनिकेत राऊतला सज्ज केला जाईल. आतापर्यंत पाहिलं तर चांगले षटक टाकत होते. मागील आपण 16 चेंडूची गोष्ट केली तर मागील 16 चेंडू मध्ये मात्र धावा आल्या होत्या. तब्बल पाहिलं गेलं तर 12 धावा आल्या होत्या. पण मागील 2 चेंडू मध्ये 12 आल्यात. अशा प्रकारे म्हणजे मागील 3 षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्यात आणि धावसंख्येवर पोहोचते धावफलकावर तब्बल 47. येणारे 12 चेंडू 21 धावांची गरज उत्कृष्ट करत वेलकम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल राकेश प्रभूची गोष्ट करत 9 चेंडू 14 वर खेळतोय. तब्बल राकेश प्रभू तो संघर्ष करत होता. पाहिलं तर 6 चेंडू त्याने निर्धाव खेळलेत आणि 2 षटकार 1 दुरीच्या माध्यमातून 14 वर तो बॅटिंग करतोय. आणि गोलंदाज मार्गात सज्जला थोडा स्पीड अप करायचं. चला फिल्डिंग करणारा संघ पाहिलं तर 4 वाजले. अजूनही आपला 2 सामने खेळवायचे. आमच्या कमिटीच्या माध्यमातून असं अनाउन्समेंट आहे की मेगा फायनल सुद्धा 6 षटकांचा व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. आणि केतरावत गोलंदाज सज्ज होतं. स्ट्राईक वर पाहू शकाल मयुरेश. पहिला चेंडू निर्धाव आलाय डॉट बॉल आलाय. पाहू शकाल अजूनही बनवायचे 11 चेंडू 21. 11 बॉल 21 रन्स टू विन. 11 गेंद 21 रनों की दरकार. 11 चेंडू 21. सामना रंगतदार आहे. एका बाजूला पाहू शकाल साई बालाजी कधी वर्चस्व गाजवतो. एका बाजूला पाहू शकाल मैत्री पालघर स्वरा संघ वर्चस्व गाजवतो. कोण जिंकेल हा सामना आणि कुठला पहिला संघ असेल जाईल मेगा फायनल मध्ये आपण पाहू शकाल. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. कधी साई बालाजी कधी मैत्री स्वरा पालघर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. यावेळेस पाहिलं तर ऑन साइडला खेळला गेला. पहिली धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केला जागा. दीपेश चेंडूला फील्ड करतोय. फेकी केली करण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं आणि कुठलाही बॅटर दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न करत जास्त काही गडबड केली नाही खेळाडूने आणि एकेरी धावणे परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली 48. अजूनही बनवायचे विजयासाठी 20. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 10 बॉल 20. सामना कुठे जाईल हे नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा उत्कंठा लागली असेल. सगळे प्रेक्षक आहेत चांगला सपोर्ट करतात आपल्या खेळाडूंना. आणि पाहू शकाल
याच्या मनामध्ये नक्की जी इच्छा आहे ती परिपूर्ण होईल का, हे 10 चेंडू सांगून जाते कुठला संघ जाईल मेगा फायनल मध्ये. दुसरा वर्ष या स्पर्धेमधला पहिला वर्ष नक्कीच या मैदानामध्ये वंदे मातरम परनोळी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला, फायनलला खेळाडू आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय, सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि पाहू शकाल आपण ओमकार एक धाव नक्कीच परिपूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या 2 पोहोचेल. एक सिंगलने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या पाहू शकाल 49 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 49. अजूनही पाहिलं तर बनवायचे विजयासाठी 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहू शकाल त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेलाय, डीप मध्ये खेळाडू पाहू शकाल अक्षय राऊत चेंडूला फील्ड करतोय, चेंडूला फील्ड केला गेलाय, फेकी केली गेली, एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली, धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 50 धावा पूर्ण होत आहेत, ते म्हणजे साई बालाजी संघाच्या धावफलकावर. येणारे अजूनही पाहिलं तर चेंडू असतील 8 चेंडू 18 धावांची गरज. 8 बॉल 18 रन्स. राकेश प्रभू स्ट्राईक वर आहे. राकेश प्रभूच्या बॅटून 2 षटकार आलेत आतापर्यंत या सामन्यामध्ये, निर्णायक षटकार होते परंतु अनिकेतने कमबॅक केलाय. अजूनही राकेश प्रभू स्ट्राईक वर आहे, कधी पलटवार करू शकतो असा खेळाडू, असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आहा, यावेळेस अपील परंतु यावेळेस पाहिलं तर थोडासा ऑफिसच्या बाहेर चेंडू ड्रामा झाला होता. पाहिलं शकाल खूप चांगले नजर आहेत, खूप चांगले अंपायरिंग पाहू शकाल आपण. अंपायरच्या माध्यमातून मिस्टर अजित म्हात्रे असतील, विरल नायर सर असतील आणि पाहू शकाल आशिष व्यवहार चांगले अंपायरिंग करतायत. सुरेख काम त्यांच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला, येणारे 7 चेंडू 18 धावांची गरज. 7 बॉल 18. काल सुद्धा पाहिलं होतं आपण जेव्हा अनिकेत राऊत त्याच एंडने आला होता, 12 चेंडू 22 धावांची गरज होती, मात्र 1 धावाचा शटर टाकला होता, कमबॅक केला होता परंतु अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि राकेश प्रभू स्ट्राईकवर आहे. 11 चेंडू 15 वर बॅटिंग करतोय मिस्टर राकेश. थोडासा बदल केला जाईल क्षेत्ररक्षणामध्ये. पाहू शकाल आपण स्लीप पॉइंट मध्ये खेळाडूला सज्ज केलं गेलंय, खूप जवळ आणलं गेलं खेळाडूला. राकेश प्रभू स्ट्राईकवर. थोडासा दबाव आणण्याचं काम केलं जाईल का अनिकेतच्या माध्यमातून. आणि यावेळेस पाहिलं तर आपण पाहू शकाल उसळी घेणारा चेंडू उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहू शकाल आतापर्यंत या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या तब्बल 3. काय गोलंदाजी टाळ्या झाल्या पाहिजे अनिकेतसाठी. येणारे 6 चेंडू बनवायचे 18. चला सामना सुरू करायचा, प्लीज थोडं स्पीड अप करा. राकेश प्रभू साठी कॅश प्राइज आलेला आहे. परेश म्हात्रे मॅन फ्रॉम पंचाळी. जर सामना जिंकून तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल जेएम एंटरप्राइजेस कडून, परंतु मैत्रीण पालघर स्वरा संघ जर सामना जिंकला, चिराग राणे, प्रितेश संख्या आणि तुषारजी संख्या यांच्याकडून 25,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला सामना सुरू करा प्लीज. चला स्पीडअप करा. पंच नक्कीच कॉल देतात, प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे. अनिकेत नक्कीच सामना क्रुशियल आहे परंतु थोडासा वेळ कमी स्पेंड करा. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकणार. 6 बॉल 18 रन्स. 6 चेंडू 18. बघूया गोलंदाज सज्ज होईल यावेळेस. गोलंदाज मार्कवर कौस्तुभ पाटील मॅन फ्रॉम टेंभोडे. कौस्तुभवर जिम्मेदारी असणार आहे. पाहिलं गेलं तर काय शटर टाकला होता अनिकेतने. पहिल्या षटकामध्ये 23 धावा होत्या, तर मागील आपण 4 षटकांची गोष्ट केली. मागील 4 षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या, ते म्हणजे 27. चला पंकज सर प्लीज, कारण की खूप वेळ झालेला आहे, जास्त टाइम स्पेंड करू नका. आमच्या आयोजकांना सुद्धा कॉल आहे, टायमर लगावलं गेलंय, ही दक्षता घ्या. आपण पाहू शकाल थोडंसं वेगळं क्षेत्ररक्षण पाहू शकाल लगावलं गेलं. पंकज आपण पाहू शकाल विकेटच्या बाजूला पंचांच्या उजव्या बाजूला उभं केलं गेलंय.
अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सिंगल वाचनसाठी क्षेत्ररक्षण असणार आहे बाय, कारण की राकेश प्रभू स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न करेल. आपण पाहू शकाल त्या एंडने त्यांनी 2 षटकार ठोकलेत मिस्टर दीपेश गरजच्या विरोधामध्ये. 6 चेंडू 18 धावांची गरज ऑन साइडला खेळला गेला आणि एकरी धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. करण ठाकूर पाहतोय चांगल्या क्षेत्राच्या करणच्या माध्यमातून आणि एकेरी धावणी धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या धावून पोहोचेल धावफलकावर 51. बनवायचे 17. बनवायचे 17. कुठल्या संघावर असणारा हारचा खतरा येणारे 5 चेंडू सांगून जातील. एका बाजूला पाहू शकाल सुनिकेत दादा पाटील, स्वप्नील मोरे. स्वप्नील मोरेची या हृदयाची धडकने आमच्या कानामध्ये इकडे येतात, परंतु सुनिकेत दादा गोवामध्ये आहेत, त्यांची हृदयाची धडकने ऑनलाईन आम्हाला ऐकायला येत आहेत, हे सुद्धा आपण सांगू शकतो. तर एका बाजूला केवल दादा पाटील, प्रणय खरं, तुषारजी संखे यांच्या मनामध्ये सुद्धा उत्कंठ असेल की माझा संघ जिंकावा, परंतु आमच्या कमिटीच्या माध्यम असं मानणं आहे की जो चांगला खेळ साकारेल क्रिकेटच्या मैदानामध्ये तो नक्कीच जिंकतो. जिद्द आणि चिकाटी, परिश्रम, मेहनत केलं जाईल तर नक्कीच सामना जिंकला जाईल. 5 चेंडू 17 धावांची गरज. लेफ्ट हँड बॅटर राकेश प्रभू स्ट्राइक वर. कौस्तुभ पाटील गोलंदाज मागवा सज्ज झालाय. यावेळेस अप्रतिम चेंडू होता. लॉंग स्टॉपला खेळाडूला चेंडूला फील्ड करतोय, चेंडूला फील्ड केलं गेलं आणि 1 डॉट बॉल आलाय. 4 चेंडू बनवायचे 17. 4 चेंडू 17 धावांची गरज. नक्कीच कौस्तुभ पाटीलसाठी टायगर सरपडाचा टायगर मिस्टर विश्वाजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा सामना जिंकून दिला तर नक्कीच कॅश प्राइस लगावण्यात जाणार या सामन्यामध्ये. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेला. पाहू शकाल टीप मध्ये अक्षय राऊत चेंडूला फील्ड करतोय, फेकी केली गेली आणि यावेळेस काय घडलं गेलं बघूया आपण. धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालाय का पाहायचा, परंतु पंचाने डीआरएस घेतलाय नो बॉल साठी. बॅटर आउट आहे सर, बॅटर आउट आहे, गॉन आहे आणि बिमर साठी पंचांनी डीआरएस घेतलाय. आपण पाहू शकाल खूप वेगाने धाव घेतली. नक्कीच राकेश प्रभूंनी जर सामना जिंकवला तर परेश म्हात्रे मॅन फ्रॉम मंचाळी यांच्याकडून 1000 रुपये आहेत. परेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. राकेश प्रभूला जर सामना जिंकून दिला जेएम एंटरप्राइजेस कडून आणि कौस्तुभने सामना जिंकवला तर विश्वास पाटील यांच्याकडून 1000 रुपये आहेत. परंतु आपण पाहू शकाल इम्पॅक्ट कुठे आहे, चेंडू कुठे आलाय, पंचनक्कीच बघतील, नंतर डिसिजन देतील मैदानाच्या आतमध्ये. आणि 25,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर हा सामना जिंकला मैत्री 11 स्वरा पालघर या संघाने. आणि यावेळेस पंचांनी घोषित केला येट इज बिमार नो बॉल. थर्ड अंपायरचा कॉल बिमार साठी नो बॉल आलेला आहे. आणि पाहू शकाल थर्ड अंपायर आमच्यावर आहेत आशुतोष विवारे सर. पंचांनी जो नियम दिला सर तुम्हाला मान्य करावा लागेल. 3 कॅमेरामध्ये आपण लाईव्ह स्पर्धा करतोय आणि पाहू शकाल सुरेख पंच आता आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये झालेली आहेत. सर बनवायचे विजयासाठी आता पाहिलं तर 15 धावांची गरज आहे. 15 धावांची गरज आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज. सर 4 यस 4 बॉल ओके 4 बॉल. सर कन्फ्युजन थोडं जास्त आहे इकडे, प्लीज 1 मिनिट. नक्कीच दादांनी सन्माननीय जयेंद्र दुबला सर गटनेते शिवसेना सर आपला हार्दिक स्वागत असेल, वेलकम. नक्की 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. 4 चेंडू 15 धावांची गरज. फ्रीटचा बॉल असणार आहे. पाहू शकाल आपण खूप क्रुशियल मोमेंट आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये. आणि शेवटच्या षटकामध्ये नो बॉल आलाय. हात खोलण्याची संधी राकेश प्रभूला आहे. हात खोलण्याची संधी राकेश प्रभूला आहे. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू फाईम वेगाने आला, चेंडूला फील्ड करतो, चेंडूला फील्ड केले गेलं, फेकी केली गेली, धाव घेण्याचा प्रयत्न. आणि यावेळेस पाहिलं गेलं तर चुकी केली गेली का पाहू शकाल. आणि यावेळेस दुसरा धाव घेण्याच्या नादामध्ये पाहू शकाल कॉलिंग करतात अंपायरला विचारलं जाईल कुठला फलंदाज बाद. आणि गौरव ठाकूर यावेळेस बाद झालाय. आणि पाहिलं तर 3 चेंडू बनवायचे 14. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस पंचांनी डीआरएस घेतला. कुठला बॅटर आउट आहे त्या पाहण्यासाठी. चला जयेंद्र दुबला साहेब आहेत गटनेते शिवसेना. मनोजी संख्ये साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. राजेंद्र दुबला सर या. राजेंद्र दुबला सर या. आपलं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. मनोज संख्ये साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. कॅमेरामॅन आपण पाहतो आमच्या व्यासपीठावर आहेत मनोज संख्ये सर.
तर नक्कीच पाहुण्यांचा सन्मान केला गेला. पंच आपला निर्णय कळवतील. अजूनही परत एक गडी बाद झाला, परंतु बघ कुठला गडी बाद झाला यासाठी नक्कीच पंच दर्शत असतील. वाणगाव ग्रामपंचायत सदस्य कुणालजी राऊत यांचा सुद्धा सन्मान मनोजी संखे, उपसरपंच अनंत कोरेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या उपसरपंच अनंत कोरे साहेबांच्या शुभ हस्ते. नॉन स्ट्राईक वर आउट झालाय सर, स्ट्राईक वर सेफ आहे फलंदाज, नॉन स्ट्राईक वर बॅटर आउट झालाय. चला राकेश पोहोचलेला आहे आणि नॉन स्ट्राईक वर जो बॅटर आहे तो आउट झालाय. स्ट्राईक वर राकेश प्रभू असेल आणि 3 चेंडू बनवायचे विजयासाठी, अजूनही 14 धावा. बघूया आपण इकडून 2 चौकारिक षटकार खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याची गरज असणार आहे. राकेश प्रभू 3 चेंडू. बघूया आपण तीन चेंडू 14 धावांची गरज आहे. सामना नक्कीच क्रुशियल आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, बॅटिंग साठी आलेत. आउट पाहू शकाल. कौस्तुभ बॉल गोलीत मागवा सज्ज झाला. राकेश पर स्ट्राईक. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकाल. पंकज पाटील चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केला गेला. कुठली धाव घ्यायचा प्रयत्न केला नाहीये राकेश प्रभूनी. हा चेंडू आला डॉट. हा सामना जर जिंकवला कौस्तुभ पाटीलनी तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल सरपंच टायगर मिस्टर विश्वास पाटील यांच्या माध्यमातून. आणि 25,000 रुपये दिले जातील चिराग राणे, प्रितेश संखे आणि स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष तुषार शंके यांच्याकडून मैत्री 11 पालघर स्वरा 11 संघाला. यावेळेस सोडवला चेंडूला पंकज आहे, परंतु चेंडू आमच्या व्यासपीठावर आमच्या मान्यवरांना सलामी देणारा आला. पीटीपीएल षटकार अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे. 1 चेंडू 8 धावांची गरज. 1 चेंडू 8. एखादा चेंडू जर आपण पाहू शकला एक्स्ट्रा टाकला किंवा गोलंदाजी चुकी केली तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. परंतु टाळा झाला पाहिजे त्या सामन्यासाठी. खूप सुरेख सामना आपण पाहतोय. कुठला संघ असेल मेगा फायनलमध्ये जाईल. 1 चेंडू 8 धावांची गरज. 1 बॉल 8. यावेळेस उडवला चेंडूला, परंतु मन जिंकलेत राकेश प्रभूनी. सामना जिंकलाय मैत्री 11 पालघर स्वरा 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. नक्कीच 1000 रुपये आमच्याकडे आलेले आहेत. कौस्तुभ पाटील साठी 1000 रुपये आम्हाला पाठवले. विश्वास पाटील खूप खूप धन्यवाद. सामना जिंकून 1 धावाने सामना नक्कीच जिंकलाय. परंतु साई बालाजी संघासाठी तो टाळा झाला पाहिजेत. अप्रतिम खेळ त्यांनी साकारलाय या स्पर्धेमध्ये. हँडशेक करायचा आहे दोन्ही संघांनी. विनंती असेल हँडशेक आपण करायचं या स्पर्धेमध्ये. सामना नक्कीच गावा. स्वप्नील मोरे सर हार्ड लक. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रणयदादा घरात, केवलदादा पाटील. आपला संघ मेगा फायनल पोहोचलाय आणि 25,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मी विनंती करेल चिराग राणे, प्रितेश संखे आणि तुषारदादा संखे आपण यायचं आहे प्लीज. जे 25,000 कॅश प्राइज आहे ती दिली जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये.